हाय एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण उडबी पाहणार आहोत. उडबी तर उडबी कशासाठी यूज होतो फ्रेंड्स, तर लक्षात घ्या. जसं की इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा एखादा हेतू दाखवण्यासाठी किंवा एखाद्याची क्षमता आहे असं थोडंसं दाखवण्यासाठी आपण इथे लक्षात घ्या उडबीचा यूज करतो. तर सिंपल त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट त्याच्यानंतर उडबी. ओके, आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, तर सेंटेन्स समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे उडबीचा यूज होतो आहे ते. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त फ्रेंड्स लक्षात घ्या की एक अं, जसं की हायपोथेटिकल सिच्युएशन जी आहे, म्हणजे एखादी कल्पनाजन्य सिच्युएशन, म्हणजे असं करत असेल बाबा, म्हणजे असं होत असेल, तसं होत असेल, असं होत असेल, तो जेवत असेल, तो खेळत असेल, आम्ही खेळत असू. ओके, त्याने जेवण बनवून ठेवलेलं असेल. ओके, परत आम्ही बोलत असू. म्हणजे हे जे आहेत हायपोथेटिकल सिच्युएशन, म्हणजे काही कल्पनेतून येणाऱ्या गोष्टी किंवा अं, काही सृजनशील ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण उडवीचा यूज करतो. ओके, त्याचबरोबर आणखी बघा तर जसं की एखादं पोटेन्शियल आहे दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये एखादं पोटेन्शियल आहे किंवा ते दाखवण्यासाठी आपण यूज करतो. त्याचबरोबर ही काही गोष्टी ज्या करंटली रिअल नाहीत. ओके, नॉट करंटली रिअल, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये अशा प्रकारे उडवीचा यूज इथं होतो. ओके, आता हे समजण्यासाठी थोडंसं आपण सेंटेन्स लक्षात घेऊ, म्हणजे आणखी तुम्हाला त्याची आयडिया क्लिअर होऊन जाईल. जसं की आता पुढे बघा. जसं की आता पॉझिटिव्ह सेंटेन्स लक्षात घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं की आय वुड बी इटिंग फूड. म्हणजे ते बघा मी कसं, म्हणजे मी फूड खात असेल. सिम्पल याच्यामध्ये असेल एक सिच्युएशन आहे, फूड हायपोथेटिकल. त्यावेळेस वी वुड बी रनिंग देअर टुमॉरो. आम्ही उद्या तिथे धावत असणार किंवा धावत असू, तिथे धावत असू आम्ही तिथे उद्या. ओके, अशा प्रकारे वी वुड बी ॲट अवर होम. आम्ही आमच्या घरी असू. ओके, म्हणजे हे सिच्युएशन बघा, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे एक कल्पनेतून आलेल्या गोष्टी आहेत. आम्ही तिथे असू म्हणजे फिक्स नाही आहे हे, म्हणजे स्ट्रॉंग. आपण जसं सांगतो, जसं विल बीमध्ये विल बीचा आणि वुड बीचा ह्याचा थोडासा डिफरन्स लक्षात घ्या. विल बी जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा तिथे एक शाश्वती असते सेंटेन्समध्ये, म्हणजे फिक्स असंच होणार आहे किंवा तिथे फिक्स आहे बाबा, वी विल बी देअर, आम्ही तिथे असू. बट वी वुड बी देअर, तर इथे थोडंफार काही गोष्टी म्हणजे करेक्टलीच आहेत, परफेक्ट आहेत असं नाही. म्हणजे असू किंवा नसू थोडीशी शाश्वती कमी असते फ्रेंड्स उडबीमध्ये, इथे लक्षात ठेवायचं आहे. ॲज तुम्ही जर कम्पेअर विल बीशी केलात तर. ओके, पण ह्याचं म्हणजे ठीक आहे आम्ही तिथे असू, म्हणजे इट्स ओके वी वुड बी देअर, ठीक आहे आम्ही तिथे असू, असं जेव्हा बोलतो ना आपण त्याच उडबीचा यूज करायचा आहे. म्हणजे आम्ही तिथे असू, आम्ही येऊ, म्हणजे फिक्स आहे का नाही, बिकॉज दिस इज नॉट मॅनिटरी. म्हणजे कसं फिक्स नाही तुम्हाला तिथे जाणं, एखाद्या गोष्टी करणे फिक्स नाही किंवा तुम्हाला कंपल्सरी नाही, अशा वेळेस तुम्ही उडबी म्हणता आणि त्या गोष्टी पुढे ढकलून देता. ओके, तर अशा वेळेस उडबीचा यूज होतो. ओके, तर आणखी सेंटेन्स पाहूया, म्हणजे आणखी चांगल्या लक्षात येईल. जसं की वी वुड बी ॲट अवर होम. आम्ही आमच्या घरी असू. यू वुड बी प्रिपेरिंग फॉर एक्झामिनेशन. तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल. असाल असं म्हणतोय आपण, असालच की नाही फिक्स नाही. यू वुड बी मीटिंग प्राईम मिनिस्टर. तुम्ही प्रधानमंत्र्यांना भेटणार आहात. ओके, यू वुड बी गोइंग टू अमेरिका. तुम्ही अमेरिकेला जाणार आहात. ओके, त्याचबरोबर आय वुड बी गोइंग टू अमेरिका, म्हणजे मी अमेरिकेला जाणार आहे असे म्हणू शकतो आपण. पुढे बघा आणखी सेंटेन्स. जसं की राम वुड बी ॲट क्रिकेट ग्राउंड. राम हा कुठे असणार आहे, क्रिकेट ग्राउंडवर असेल. राम वुड बी ॲट क्रिकेट ग्राउंड, तो क्रिकेट ग्राउंडवर असेल असं म्हणतो ना आपण, म्हणजे एक असेल बाबा हायपोथेटिकल सिच्युएशन, तिथे असेल तो. ओके, फिक्स आहे असं आहे का, तर नाही, तर असेल तो, आपण एक सांगतो तिथे गोष्टी. ओके, त्याचबरोबर शिवानी वुड बी टॉकिंग विथ श्याम. शिवानी श्यामशी बोलत असेल. द चिल्ड्रन वुड बी कमिंग हिअर. विद्यार्थी तेच असतील. दे वुड बी रिडिंग बुक्स. ते पुस्तक वाचत असतील. ओके, इथे तुमच्या लक्षात येत आहे फ्रेंड्स. ओके, आता वुड बीचा आता निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवलेले आहेत बघा. जसं की आय वुड नॉट बी इटिंग फूड. मी म्हणजे फूड खात नसणार. वी वुड नॉट बी रनिंग देअर येस्टरडे. आम्ही तिथे काल धावत नाही. वी वुड नॉट बी ॲट अवर होम. आम्ही आमच्या घरी नसू.
यू वुड नॉट बी ॲट एक्झामिनेशन, तू घरी नसशील, सॉरी, किंवा तू एक्झामिनेशन ठिकाणी नसशील, किंवा तुम्ही एक्झामिनेशन ठिकाणी नसाल. यू वुड नॉट बी मीटिंग प्राईम मिनिस्टर, तुम्ही प्राईम मिनिस्टरना भेटणार नाही. यू वुड नॉट बी गोइंग टू अमेरिका, तुम्ही अमेरिकेला जाणार नाही. राम वुड नॉट बी प्लेइंग क्रिकेट, राम क्रिकेट खेळणार नाही. शिवानी वुड नॉट बी विथ श्याम, शिवानी श्यामसोबत नसेल. द चिल्ड्रन वुड नॉट बी हिअर, मुले इथे नसतील. ओके. दे वुड नॉट बी रिडिंग बुक, ती पुस्तके वाचत नसतील. तर आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स जरी सांगत असलो तरी इथे शाश्वती फिक्स नाही आहे फ्रेंड्स. इथे म्हणजे इथे फिक्स असंच होणार आहे असं नाही. म्हणजे सांगायचं असं की जसं की इथे चिल्ड्रन वुड नॉट बी हिअर, म्हणजे मुलं इथं नसतील. या अर्थ म्हणजे इथे लक्षात घ्या, इथे सुद्धा हे फिक्स नाही. म्हणजे एखाद्या दिवस असूही शकतात, म्हणजे स्टुडंट जे आहेत किंवा मुलं इथं असूही शकतात. ओके. एक सहज एक सांगितलेलं आहे की मुलं इथं नसतील, पण ते फिक्स नाही आहे की इथं नसतीलच, एखाद्या दिवस असू शकतात, पण पॉसिबिलिटी आहे. ओके. हे थोडंसं इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण थोड्या गोष्टीने फ्रेंड्स अर्थ हा थोडासा बदलत राहतो. त्याच्यामुळे इथे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे की कोणत्या वेळेस काय तुम्हाला बोलायचं आहे ते. ओके. आता इथे क्वेश्चन्स बनवत असताना बघा, क्वेश्चन्स कसे आहेत तर उड आय बी इटिंग फूड, मी म्हणजे अन्न खात आहे का. उड आय बी रनिंग टुमॉरो, मी उद्या खेळत असणार का. वुड वी बी स्लीपिंग इन आवर होम, आम्ही आमच्या घरी झोपत असू का. वुड यू बी प्रिपेरिंग फॉर एक्झामिनेशन, तुम्ही परीक्षेला तयारी करणार आहात का. वुड यू बी मीटिंग प्राईम मिनिस्टर, तुम्ही भेटणार आहात का. वुड यू नॉट बी गोइंग टू अमेरिका, तुम्ही जाणार नाही का, म्हणजे US ला तुम्ही जाणार नाही का. ओके. तर वुड राम नॉट बी प्लेइंग क्रिकेट, राम क्रिकेट खेळत नसेल का. वुड शिवानी नॉट बी टॉकिंग विथ श्याम. वुड द चिल्ड्रन नॉट कमिंग हिअर, विद्यार्थी इथे येत नसतील का किंवा येणार नाहीत का. वुड दे नॉट बी रिडिंग बुक, ते पुस्तक वाचत नसतील का. ओके. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स इथे आपण क्वेश्चन इथे लक्षात घेतलेले आहेत फ्रेंड्स. ओके. आता पुढे बघा आणखी WH क्वेश्चन्स जे आहे, तर WH क्वेश्चन्समध्ये इथे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं की जसं की वेन, वाय, हाऊ जे आहे ते WH क्वेश्चन यूज करून आपल्याला रोजचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बी आणि V1 ला ING प्रत्यय आणि ऑब्जेक्ट हे यूज करायचं आहे फ्रेंड्स. जसं की इथे सेंटेन्स बघा, हाऊ वुड आय बी इटिंग फूड, मी म्हणजे अन्न कसं खात असणार. वेन वुड यू वी बी रनिंग देअर यस्टरडे. वाय वुड वी बी स्लीपिंग इन आवर होम, म्हणजे आम्ही आमच्या घरी का झोपत असू. वेन वुड यू बी प्रिपेरिंग फॉर एक्झामिनेशन, म्हणजे तू परीक्षेची तयारी कधी करणार आहेस किंवा तुम्ही प्रिपरेशन कधी तयारी करणार आहात. वेन वुड यू बी मीटिंग प्राईम मिनिस्टर, तुम्ही कधी भेटणार आहात प्राईम मिनिस्टरला. वाय वुड यू नॉट बी गोइंग टू अमेरिका, तुम्ही अमेरिकेला का जाणार नाही. वाय वुड राम नॉट बी प्लेइंग क्रिकेट, राम क्रिकेट का खेळणार नाही. हाऊ वुड शिवानी नॉट बी टॉकिंग विथ श्याम, म्हणजे शिवानी का बोलणार नाही श्यामशी. हाऊ वुड द चिल्ड्रन नॉट बी कमिंग हिअर, म्हणजे विद्यार्थी इथे का येणार नाहीत. वाय वुड दे नॉट बी रिडिंग बुक, ते इथे का वाचत नाहीत. ओके. म्हणजे ते पुस्तके का वाचत नाहीत, म्हणजे इथे लक्षात घ्या की तुमच्या इथे थोडंफार लक्षात येत असेल की हे WH क्वेश्चन बनवत असताना काही वेळेस इथे जसं की इथं वुडच्या नंतर काही वेळेस इथे निगेटिव्ह सेंटेन्स पण म्हणजे असं का करणार नाहीत अशा अर्थाने पण इथे आलेले आहेत. तर हे तुमच्याला सेंटेन्स वाचल्यानंतर लक्षात येईल आणि अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे लावण्याचा प्रयत्न करा. ओके. म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल फ्रेंड्स. ओके. तर हो, हे तुम्हाला उडबीचा यूज कशा प्रकारे करायचा आहे सेंटेन्समध्ये हे लक्षात आलं असेल. ओके. तर याचे सेंटेन्स तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, तुम्हाला आणखी सोपं जाईल. आणि ह्याचाही यूज हा स्पोकन इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेस होत असतो किंवा आपल्या बोलण्यामध्ये होत असतो फ्रेंड्स. ओके. मग तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल अशी मी आशा करतो फ्रेंड्स. ओके. थँक्यू.